नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. क्लैब्यम, क्लैब्यम, क्लैवरती आघात, ब्यच्या अनुस्वाराचा हलंत म, कारण पुढे म आहे. मा स्मगम, मावरती आघात. क्लैब्यम मा स्मगम. म आता बघा विसर्गाच्या पुढे प आलाय म्हणून विसर्गाचा अर्धा उच्चार. स्वगम एक द्वितीयांश लिहून घ्यायचा. स्वगम पार्थ, पावरती आघात. छान. नैतत्, तवरती आघात. नैतत्वयु, त्ववरती आघात. पपद्यते, दुसऱ्या पवरती आघात. छान. क्षुद्रम, क्षुवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. द्रच्या अनुस्वाराचा हलंत म कारण पुढे ह आलाय. आणि नियम काय आहे? दोन नियम आहेत. एकाच पदामध्ये आल्यास म्हणजे अनुस्वाराच्या पुढे र श श स ह हे एकाच पदामध्ये आले तर आम आम इम उम असा उच्चार होतो. पण हे वेगवेगळी पदं आहेत म्हणजे दोन पदांमध्ये आलंय त्यामुळे अनुस्वाराचा हलंत म. हृदय दौर्बल्यन, दौर, दौवरती आघात. ब वरती आघात. दौर्बल्यन, ल्यच्या अनुस्वाराचा हलंत न कारण पुढे त आलाय. त थ द ध न हे अनुनासिक. त्यक्त्वोत्तिष्ठ, त्यवरती आघात. तोवरती आघात. तिश, तीवरती आघात. परंतप, रवरती आघात नाही कारण अनुनासिक आहे ते. क्लैब्यम मास्मगम पार्थ, क्लिबक, क्लैब्य म्हणजे नपुसक. क्लैब्यम मास्मगम पार्थ, क्लैब्यम मास्मगम पार्थ, स्वगम पार्थ, क्लैब्यम मास्मगम पार्थ, म्हणा. बघा मा स्मगम असं म्हणलं तर त्या मावरती आघात येत नाही. क्लैब्यम मास, जोडाक्षराची पूर्वतयारी. क्लैब्यम मास्मगम पार्थ, म्हणा. म्हणा. छान. परत एकदा. नैतत्त्वयुपपद्यते, बघा इथे संधी विग्रह आहे. न एतत् त्वयि उपपद्यते. नैतत्त्वयुपपद्यते. छान. नैतत्त्वयुपपद्यते. यु फक्त ह्रस्व. नैतत्त्वयुपपद्यते. म्हणा. म्हणा. नैतत्त्वयुपपद्यते. नैतत्त्वयुपपद्यते. छान. म्हणा एकदा.
आलंय सगळ्यांना? हा, पूर्ण ओळ बघा. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते. छान म्हणा. क्लैब्यम छान. परत एकदा. सुंदर. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं क्षुद्रं हृदय दौर्बल्यं दौर्बल्यं क्षुद्रं हृदय दौर्बल्यं म्हणा. छान. त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. बघा, संधी विग्रह आहे. त्यक्त्वा टाकून दे, म्हणजे हा मनाचा दुबळेपणा टाकून दे. त्यक्त्वा उत्तिष्ठ, उठ, उभा रहा. परंतप, त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. बघा, क ला त ला वय. त्यक्त्वोत, त्यक्त्वोक. हा, त्यक्त्वोत तिष्ठ परंतप. बघा, जिभेचा व्यायाम आहे की नाही चांगला. त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. त्यक्त्वो नंतर पटकन जीभ वरती लावायला पाहिजे. बघा, त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. म्हणा. कसं ऐकायला येत आहे बघा. त्यक्त्वोत्तिष्ठ, उत्तिष्ठ, तला तर पाहिजे की नाही. मग त्यक्त्वोत, त्यक्त्वोत म्हणा बरं. त्यक्त्वोत, त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. छान. त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. जीभ आपली लागते ना फक्त. बघा, त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. मला काही जणांची त्यक्त्वोत्तिष्ठ लागलेलीच दिसत नाहीये. त्यक्त्वोत, 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 त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. जमलं? म्हणा एकदा. त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. परत एकदा. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. तो लांबला की तर राहतो. हा, त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. घ उद्या म्हणून दाखवायचंय मला. हा, क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. छान. म्हणा.
काय माझे कान आहेत ना की मला त्यक्त्वोत्तिष्ठ असं येतंय. बर ठीक आहे, पण क्षुद्रम, हा क्ष म्हणायचा आहे, तो शूद्रम नाही. शू इतका असा काय हलका असा नाहीये. क्षुद्रम म्हणजे काय होतं बघा, क साठी जीभ मधला जिभेचा भाग वरती लागतो टाळूला, आणि मग तो आवाज येतो. क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. म्हणा. परत एकदा. छान. पूर्ण श्लोक बघा. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. म्हणा. नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ. छान. म्हणा. छान. हा, मला काहींचं हृदय हृदय रू हा तोंडातून येतो, पण रू इथे बघा थरथरतं. क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. म्हणा पूर्ण श्लोक. पूर्ण श्लोक. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. तिसरा श्लोक आहे. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अन्वय असा आहे. हे पार्थ, क्लैब्यं मास्मगमः त्वयि एतत् न उपपद्यते. हे परन्तप, इदं क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ. त्यक्त्वा उत्तिष्ठ. हे सोडून दे, टाकून दे आणि आता उठ. कोणाला म्हणतायत? हे पार्था, हे पृथा. पृथा म्हणजे कुंती, कुंतीचा पुत्रा. हे कुंतीपुत्रा, हे पार्था, क्लैब्यमास्मगमः. क्लैब्य पावू नकोस. क्लैब्य क्लीबस्य भावः क्लैब्यम. क्लीब म्हणजे नपुंसक, षंढ प्रकृती. आता इथे तृतीय प्रकृती जीवाची निंदा नालस्ती नाहीये, जो पुरुष नाही. थोडक्यात ज्याच्यामध्ये तो कठोरपणा, ज्याच्यामध्ये तो सक्षमपणा नाही, ज्याच्याकडे तो पराक्रम नाही, पौरुष नाही. पौरुष हा शब्द पुरुष या शब्दाचं तद्धित आहे. आता इथे पौरुषचा अर्थ पराक्रम असा घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात पुरुषाची जी वृत्ती आहे ती पराक्रमी असली पाहिजे हे गृहीत धरलेलं आहे. आणि त्याची जी वृत्ती नाही ती कुठली? अपौरुष किंवा किंपुरुष वृत्ती. म्हणजे थोडक्यात पुरुषाची वृत्ती नाही असा, म्हणजे स्त्रीची असाही अर्थ तिथे घेतलेला नाही. तिथे क्लीब, नपुंसकाची वृत्ती. जसं तो पुरुष नाही
असं म्हटल्यावर तो स्त्री आहे असा विचार, त्याचा असा अर्थ केला जात नाही. त्याचा अर्थ तो तृतीय प्रकृती आहे असाच घेतला जातो. तसं इथे क्लैब्यम मा स्म गमहा, तू नपुंसकत्वाकडे जाऊ नकोस, एखाद्या षंढासारखं वागू नकोस, थोडक्यात पराक्रम सोडू नकोस. इथे कुठल्याही लिंग विशिष्ट व्यक्तीवर काही आक्षेप नाहीये. इथे आक्षेप आहे त्या वृत्तीवर. वृत्ती काय आहे? परांगमुख होण्याची, पलायनवादी. युद्ध नको बाबा, त्यापेक्षा आपण छान भिक्षा मागूया, वनामध्ये फिरूया आणि तिकडे एन्जॉय करूया. ही पलायनवादी वृत्ती असली खऱ्या पुरुषाची असू शकत नाही. खरा, आपण म्हणतो ना हिंदीत, असली मर्द की पहचान, तसं खरा पुरुष असशील. कृष्णाने असं का म्हटलं असावं अर्जुनाला? जर हात पराक्रम असेल ना, तर या शब्दांनी एखादा वीर पेटून उठेल. गंमत आहे. गंमत काय आहे? एखाद्याला म्हटलं, आहेस ना पुरुष, पुरुषासारखा पुरुष तू, काय रडत बसलास, उठ, खडा हो. म्हणजे काय? उत्तिष्ठ, जागा हो. असं रडत बसणं, कुढत बसणं तुला शोभत नाही. यामध्ये त्याच्या पराक्रमाला साथ घातली भगवंताने. पुरुषासारखा पुरुष तू म्हणण्यापेक्षा, अरे पराक्रमाची मूर्ती असणारा तू नर आहेस. अर्जुन हा नर ऋषीचा अवतार आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या अशा नरोत्तमाला हे असं रडरड करणं, असं गोंधळात पडणं, विषण्ण होणं शोभत नाही. त्यामुळे हे जे क्षुद्र हृदय दौर्बल्य आहे, हृदयाच्या ठाई जो दौर्बल्याचा, दुर्बलतेचा भाव जागा झालाय, तो सोडून दे. त्यक्त्वा उत्तिष्ठ, तो हृदयाचा कुचकामीपणा टाकून दे आणि उठ, सिद्ध हो, सज्ज हो. इथे 3रा श्लोक पूर्ण होतो.